नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा एक बातमी अशी बघायला मिळाली की मला ती बघून असं वाटलं, म्हणजे खरं तर दादा कोंडकेंची आठवण आली. दादा कोंडके हे आपल्या विनोदी सिनेमामुळे सर्वाधिक लोकप्रिय झाले. तरी दादा कोंडके यांचा कलावंत म्हणून जी वाटचाल आहे, ती दादा कोंडके आणि पार्टी या नावाने दादा कोंडके एक वगनाट्य करायचे. विच्छा माझी पुरी झाली असं मला वाटतं वसंत सबनीसांचं काहीतरी ते वगनाट्य होतं, छपरी पलंग. त्याचंच रूपांतर विच्छा माझी पुरी झाली असं दादा कोंडकेनी केलं होतं. आणि ते जे वगनाट्याचं शीर्षक आहे, ते मला अचानक ही काल परवाची बातमी बघितल्यानंतर ते शीर्षक आठवलं. विच्छा माझी पुरी करा अशी ती मागणी तो त्याच्यात आहे. आणि एक प्रकारे मला असं वाटलं की ही बातमी म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली मागणी होती की माझी इच्छा पूर्ण करा. आणि कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतलाय. निर्णय असा आहे की एक SIT नेमण्यात आलेली आहे. आणि ती SIT काय करणार आहे, तर ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस आणि स्वतःच्या सरकारमध्ये मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना कुठल्या ना कुठल्या खोट्या नाट्या आरोपात गुंतवून तुरुंगात टाकायचं, ही उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. आणि यासाठी जे काय कारस्थान प्रशासकीय पातळीवर शिजवलं जात होतं, त्याचं एक चक्क व्हिडिओ रेकॉर्डिंग देवेंद्र फडणवीसांना मिळालं. आणि त्यांनी ते विधानमंडळात थेट सादरच केलं होतं. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारची आणि तत्कालीन पोलीस खात्याची, पोलीस प्रशासनाची अक्षरशः तारांबळ उडालेली होती. तारांबळ उडालेली होती की काय करायचं आता. याचं कारण त्यामध्ये प्रवीण चव्हाण नावाचा, मला वाटतं, एक पोलीस सरकारी वकील, पोलीस प्रोसिक्युटर सुद्धा गुंतला होता. किंबहुना त्याच्याच कार्यालयामध्ये हे कारस्थान शिजवलं जात होतं. आणि त्यांच्यात होणारे संवाद आणि दिसणाऱ्या व्यक्ती याचं सगळं एका कॅमेऱ्याने, छुप्या कॅमेऱ्याने केलेलं रेकॉर्डिंग देवेंद्र फडणवीस यांच्या हाती लागलेलं होतं. पण आज 2.5 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा आपला राजशिष्टाचार आणि सभ्यता बघून देवेंद्र फडणवीसांनी कुठलंही सूडबुद्धीचं राजकारण केलं नाही. अन्यथा तेवढ्या ते प्रकरण सत्तेच्या बाहेर असताना काढलेलं असताना 2.5 वर्षात गृह खातं आपल्याकडे असूनही देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे किंवा त्यांचे जे बगलबच्चे आहेत आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना सूड भावनेने वागवलं तर आश्चर्य नव्हतं. पण ते आश्चर्य देवेंद्र फडणवीसांनी घडवलं नाही, केलं नाही. कारण सुडाचं राजकारण आपल्याला करायचं नाही, हे देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत असतात. अनेकदा त्यांना यासंबंधी प्रश्न विचारले गेले की तुमच्याशी निवडणुकीत हातमिळवणी करायची, युती करायची, आणि निकाल आल्यानंतर तुमच्या पाठीत खंजीर खुपसून मतदाराने नाकारलेल्या 2 काँग्रेस बरोबर जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तर तुम्ही तुमच्याशी जो दगाफटका उद्धव ठाकरेंनी केला त्याचा बदला तुम्ही घेणार नाही का, वगैरे वगैरे विचारलं गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक वेळेला सांगितलंय की सूड बुद्धीचं राजकारण हा माझा स्वभाव नाही आणि मी तसलं काही करणार नाही. उद्धव ठाकरेंना मी माफ केलं हाच माझा बदला आहे, असंही अत्यंत साळसूतपणे देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी सांगितलेलं आहे. पण इतकं असून सुद्धा म्हणजे आपण दगाफटका करायचा, आपण कारस्थानं करायची, सत्तेत कायदा व्यवस्था राखण्यासाठी शपथ घ्यायची, मुख्यमंत्री व्हायचं आणि आपल्या
विरोधकांना खोट्या नाट्या आरोपात गुंतवायचं, यासाठी सत्तेचा गैरवापर करायचा, इतक्या टोकाला जाऊन उद्धव ठाकरे यांनी 2.5 वर्ष मनमानी केली. अर्णब गोस्वामीला खोट्या आरोपात गुंतवण्याचा प्रयत्न झाला. नारायण राणेंना केंद्रीय मंत्री असून सुद्धा जेवणाच्या ताटावर उचलून अटक करण्यापर्यंत मनमानी करण्यात आली. कायद्याचा गैरवापर करण्यात आला. सूडबुद्धीचं राजकारण करण्यात आलं. अनेक लहान मोठ्या लोकांना सुद्धा छळ छळ छळण्यासाठीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते का, असा प्रश्न पडावा इतका गैरकारभार त्यांनी करून दाखवला. आणि त्यांचा कान पकडण्याची हिंमत सुद्धा शरद पवारांना दाखवता आली नाही. 50-60 वर्षाची आपली राजकीय प्रतिष्ठा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून मातीमोल करून टाकली. खरं तर सूडबुद्धीचं हे राजकारण थांबवण्याची क्षमता पवारांमध्ये होती, कारण पवारांनीच त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं उद्धव ठाकरेंना. वेळ आली तर सांगता आलं असतं, असले काही उद्योग केले, पाठिंबा काढून घेऊ, सरकार पडलं चालेल, भले भाजप सत्तेत आलेला चालेल. पण उद्धव ठाकरे सूडबुद्धीचं जे राजकारण करतायत, त्यामुळे आमच्या पक्षाचाही आमच्या राजकीय प्रतिष्ठेला काळिमा फासला जातोय, हे बोलायची उद्धव ठाकरेंसमोर शरद पवारांना हिंमत नव्हती. जे शरद पवार नवाब मलिकांना तुरुंगात टाकल्यानंतर सुद्धा ते राजीनामा देणार नाहीत असं ठणकावून मुख्यमंत्र्याला उद्धव ठाकरेंना बजावू शकत होते, ते शरद पवार उद्धव ठाकरेंनी राजकारणाचा आणि प्रशासनाचा जो चुथडा करून टाकला होता, तेव्हा त्यांना का 2 खडे बोल ऐकू शकत नव्हते? नक्की ऐकू शकत होते. पण राजकारणाची लाचारी किती असते. असो, तर इतकं सगळं आपण सूडबुद्धीने वागलो हे विसरून आपलं सरकार नंतर दगाबाजीने आणलेलं सरकार देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेत दुफडी माजून पाडलं फडणवीसांनी. तर उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीसांवर सूड उगवायचं आहे आता. कशी गंमत आहे. काल परवा त्यांनी महापालिकेच्या निमित्ताने काही तयारी करायसाठी जी बैठक घेतली होती, त्या बैठकीत हा आपल्या अनुयायांना गट आणि पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की यांना धडा शिकवणार आहात की नाही. अमित शहा आणि जे कोण दिल्लीहून आले ते अफजल खान वगैरे म्हणत, मला सूड पाहिजे, सूड सूड सूड, असं उद्धव ठाकरे बोलले. आठवतं काल परवा. पुढे समोरच्यानी हातात अधिकार असून सुद्धा तुमच्याविषयी मनात कुठची सूड भावना बाळगली नाही किंवा त्यासाठी सत्तेचा गैरवापर केला नाही, तरीही या माणसाच्या मनातले जे जहरी विचार आहेत ते संपायला तयार नाहीत. आणि म्हणून सुडाचं राजकारण झालं पाहिजे. आपण नाही तर दुसऱ्यांनी केलं चालेल, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती का? मग असेल तर कदाचित देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची ही इच्छा पूर्ण करायला निघाले असं म्हणावं लागेल. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधी नेता असताना जो पेन ड्राईव्ह त्यांनी विधिमंडळामध्ये सभापतींना सादर केलेला होता, ज्यामध्ये फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांना खोट्या नोट्या आरोपामध्ये गुंतवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या, त्याचा ऑडिओ व्हिज्युअल पुरावा त्या पेन ड्राईव्ह मध्ये आहे. आणि त्याची कसून तपासणी करण्यासाठी आता SIT नेमण्यात आलेली आहे. तसा हा निर्णय खूप आधी झालेला होता. मला वाटतं दरेकर किंवा नितेश राणे यापैकी कोणीतरी यापूर्वीच अशी मागणी केलेली होती की प्रवीण चव्हाण आणि त्या पोलीस प्रॉसिक्युटरच्या कार्यालयामध्ये अनिल गोटे किंवा आणखीन कोणाकोणाचे जे पोलीस अधिकारी वगैरे येऊन बसले होते आणि चर्चा करत होते, जे कारस्थान शिजवत होते, त्याचे जे आवाज, ध्वनी आणि संबंधित कागदपत्र जमा झालेली आहेत, त्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी जी मागणी केलेली होती, तिला
उत्तर देताना अशी SIT नेमली जाईल ही घोषणा झाली होती. पण प्रत्यक्षात ती आता अंमलात येते. राजीव जैन नावाचे एक IPS सनदी अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली असं एक तपासणी पथक स्वतंत्ररित्या नेमण्यात आलेलं आहे. आणि ते पथक जेव्हा कामाला लागेल तेव्हा हे हवेतले आरोप नाही आहेत. जसा सुशांत सिंग राजपूत किंवा तुमच्या ह्याचा दिशा सालियनचा आरोप झाला, त्याच्यावरून प्रचंड धुरळा उडवला गेला, पण पुरावे नष्ट करण्यात आले होते. आजही तो तपास चालू आहे, संपलेला नाही. पण तपासात हाती लागण्यासारखं काही शिल्लकच ठेवायचं नाही, याची काळजी उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे अत्यंत कर्तव्यदक्ष गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली होती. आणि त्यामुळे सुशांत सिंग राजपूत किंवा दिशा सालियन प्रकरणामध्ये सगळे महत्वाचे पुरावे गायब करण्यात आले. त्यामुळे तपास काम करणारे हात हलवत बसलेले आहेत, हात चोळत बसलेले आहेत, पण त्यांना काही सापडू शकलेलं नाही. पण जे प्रकरण प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात घडलेलं आहे, ज्यामध्ये फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर खोटे आरोप ठेवून त्यांना अडकवायचं, असंच कारस्थान हे किरीट सोमय्याच्या विरुद्ध सुद्धा रचण्यात आलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. संजय राऊतांनी बेधाम बेधडक खोटे नाटे आरोप किरीट सोमय्या यांच्यावर केले होते. आणि त्या खोट्या आरोपामुळे आपली बदनामी होते, म्हणून सोमय्यांच्या पत्नीने संजय राऊत यांच्या विरुद्ध बदनामीचा खटला दाखल केलेला आहे. पण हा आरोप झाल्यानंतर त्याची चौकशी करायची, आणि चौकशी होण्याआधी तातडीने किरीट सोमय्या यांना पहिलं गजाआड टाकायचं ही मागणी होती. आणि ती मागणी पूर्ण करायला तत्कालीन पोलीस आयुक्त मुंबईचे तयार नव्हते, म्हणून त्यांना त्या पदावरून तडकाफडकी हटवून 4-5 महिन्यासाठी संजय पांडे नावाचा आपला खास अधिकारी उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आणून बसवला होता. आणि संजय पांडे हा तसा सर्वसामान्य अधिकारी नव्हता, ज्याने आपल्या उमेदीच्या काळामध्ये 20-25 वर्षापूर्वी मुंबईतला एका चर्मकार अनुदान घोटाळा शोधून काढला होता आणि दाऊद शू कंपनीचा भोऱ्या वाजवला होता. म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेचा मुख्य म्हणून, प्रमुख म्हणून अतिशय उत्तम काम केलेला असा अधिकारी किरीट सोमय्यांना अडकवण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आणून बसवला. पण त्याला सुद्धा काहीही करता आलं नाही, कारण संजय राऊत नेहमी बिनबुडाचे आरोप करतात, बिनबुडाच्या अफवा पसरवतात, त्यामुळे काही होऊ शकलं नाही. पण तीच गोष्ट फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत नव्हती. त्यांना खरोखरच अटक करायची आहे, आणि त्यासाठी खोटे पुरावे कसे तयार करायचे. फडणवीसांचे अत्यंत निकटवर्ती असलेले गिरीश महाजन, जे आता सुद्धा मंत्री आहेत आणि जळगावचे आहेत, खानदेशमधले एक भाजपचे नेते आहेत, त्यांच्यावर कुठल्या तरी कोणाचं तरी अपहरण केल्याचा खोटा नाटा आरोप ठेवायचा, आणि मग त्यांच्याकडून काहीतरी वधवून देवेंद्र फडणवीसांना आत टाकायचं, एकनाथ शिंदेना पण अशात कशात तरी गुंतवायचं. यासाठी जे कारस्थान शिजलं होतं, त्याचा जो पेन ड्राईव्ह वेळच्या वेळी देवेंद्र फडणवीसांच्या हाती लागला नसता तर सरकार पाडणं दूरची गोष्ट आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं दूरची गोष्ट आहे, त्याच्या आत हे लोक गजाआड जाऊन पडले असे. पण दुर्दैव असं होतं की हे सज्जड पुरावे विधिमंडळात मांडले गेल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारची बोबडी वळली होती. आणि त्यामध्ये हे रेकॉर्डिंग कोणी केलं, काय केलं, याचा गाजावाजा सुरू झाला. त्यात रश्मी शुक्ला
या ज्येष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याला अशाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला. किती बेछूटपणे चाललं होतं आणि हे सगळं सूडबुद्धीने चाललं होतं. खरं तर ज्या वेळेला तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री आणायचा होता, तर मुख्यमंत्री आलेला होता, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री झाला होता. अरे गुण्या गोविंदाने आनंदाने मुख्यमंत्री पदाचा उपभोग तरी घ्यायचा होता. पण माणसाची मानसिकता जेव्हा दुष्टबुद्धीची असते, तेव्हा आपल्या ताटात काय पडलंय, आपल्या ताटातली पंचपक्वान्न पोटभर खायची आणि त्याचा आनंद लुटायचा, स्वाद घ्यायचा, त्यापेक्षा दुसऱ्याच्या ताटामध्ये भाकरीचा तुकडा तरी का पडलाय म्हणून रडारड करायची, ही जी उद्धव ठाकरे यांची प्रवृत्ती आहे. त्यामुळेच त्यांनी विरोधी नेते पदावर असूनही देवेंद्र फडणवीसांना कुठल्या ना कुठल्या कायदेशीर भानगडीत अडकवून तुरुंगात टाकण्याची, गजा आड टाकण्याची खेळी केलेली होती. आणि त्याचा पुरावा त्या पेन ड्राईव्ह मध्ये. आता तुम्हाला कळेल की अचानक नागपूरला हिवाळी अधिवेशन नव्या विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर भरलं असताना धावत पळत त्या अधिवेशनाला हजर राहण्यासाठी नाही, तर मुख्यमंत्री पदाचा शपथ घेतल्यानंतर अभिनंदन करायला उद्धव ठाकरे नागपूरला गेले. एक काळ हे उद्धव ठाकरे धमक्या देत होते, आमच्या घरात धाडी पडल्या तर तुमच्या घरात घुसून, नागपूरच्या घरात घुसून कारवाया करू, असं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे बडबडत होते. ते उद्धव ठाकरे नागपूरला गेले, घरात घुसले नाही, हातात पुष्पगुच्छ घेऊन अभिनंदन करायला गेले नव्या मुख्यमंत्र्यांचं, ज्यांना घरात घुसून मारायची धमकी देत होते. पण ते का गेले त्याचं उत्तर आत्ता सापडते की ज्या कारस्थानातून उद्या खुद्द उद्धव ठाकरे आणि त्यांचे जे कोणी सवंगडी आहेत, अनिल परब वगैरे किंवा देशमुख वगैरे, यांची सुद्धा लंका लागण्याचा धोका आहे. जे प्रकरण राजीव जैन यांच्या पथकाकडे एसआयटी म्हणून सोपवण्यात आलेलं आहे, त्यातले पोपट एकामागून एक बोलायला लागले. प्रवीण चव्हाण नावाचे पोलीस प्रॉसिक्युटर आहेत, वकील आहेत, आणि जर त्यांच्या गळ्यात हा फास अडकणार असेल तर ते पोपटासारखे बोलायला लागतील, पोपटासारखे बोलायला लागतील. आणि पोलीस खात्याचा खाक्या जो असतो तो सोपा नसतो. वाजेसारखा, सचिन वाजेसारखा अत्यंत बनेल आणि निर्डावलेला अधिकारी सुद्धा त्या मनसुख हिरेन प्रकरणात अडकल्यानंतर पोपटासारखा बोलायला लागला आणि अनिल देशमुख आणि सगळ्यांना, अनिल परब अशा सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायला लागला. जर या पेन ड्राईव्ह प्रकरणामध्ये फडणवीस आणि एकनाथ शिंदेना गोवण्याच्या कारस्थानामध्ये प्रवीण चव्हाण किंवा इतर जे कोणी अडकलेले असतील, गुंतलेले असतील, ते जर बोलायला लागले तर थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि त्यांचे अनेक निकटवर्ती गोत्यात येण्याची शक्यता आहे. गोत्यात येण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे नागपूरला मुंबईहून पुष्पगुच्छ घेऊन उद्धव ठाकरे का धावले त्याचं उत्तर आपल्याला सापडू शकतं. पण एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा सूड भावनेची झिंग आणि नशा उतरायला तयार नाहीये. येत्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना अमित शहांच्या विरुद्ध सूड उगवायचं आहे. मला सूड पाहिजे, सूड सूड सूड. अरे कधीतरी जमिनीवर या. 2.5 वर्ष सत्ता उपभोगली, मतदाराशी दगाबाजी करून भोगली. त्या मतदाराने झालेल्या कालच्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला जमिनीवर आणून टाकलंय. तुमच्याशिवाय शिवसेना चालू शकते हे मतदाराने आणि तुमच्याच बंडखोरी केलेल्या
आमदारांनी आणि नेत्यांनी दाखवून दिलंय, एकनाथ शिंदेनी दाखवून दिलंय, तरीही पाय जमिनीला लागत नाहीयेत. आणि जर तुमचे पाय असे तसे जमिनीला लागणार नसतील तर ती एसआयटी तुम्हाला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना जी अस्वस्थता आहे की अचानक पुष्पगुच्छ कशाला, का उद्धव ठाकरे परत एकदा भाजपशी जुळवून येणार का, तर त्याची राजकीय कारणं असण्यापेक्षा आपली शेपूट कुठच्या चिमट्यात जाऊन अडकते त्याची भीती सतावते. राजीव जैन या IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालची एसआयटी नेमलेली आहे. ती जेव्हा तपास सुरू करेल तेव्हा पुरावे आधीच हाती आलेले आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारे धागेदोरे कुठपर्यंत जाऊन पोहोचतात त्याचा शोध सुरू होईल. तेव्हा विळखा हा मातोश्रीपर्यंत पोहोचू शकतो, याची भीती रात्रीची झोप उडवणारी असते. आणि म्हणून मला असं स्पष्टपणे वाटतं की सूड 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 पाहिजे तुम्हाला, पण तो सूड तुमच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. सूड भावनेचं राजकारण झालं पाहिजे, उद्धव ठाकरेंची इच्छा आहे, पण तो सूड तुमच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. कारण ही एसआयटी तुम्ही ज्या सुडाचं राजकारण खेळत होता त्याच्याच तपासासाठी आहे. कदाचित इतका आक्रस्ताळेपणा केला नसता तर शिष्टाचार म्हणून सभ्यतेचा पुरावा देत सुसंस्कृतपणाने देवेंद्र फडणवीसांनी अशी प्रकरणं बाहेर काढली नसती. पण तुम्हालाच सूड हवाय तर घ्या, सूड 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 माघारी वळलाय आणि तुमच्या अंगावर येतो. उद्धवराव सावध राहा. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.